सध्या देशात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहत आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांनी महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अशात काँग्रेसच्या महिला नेत्यालाही भाजपने ऑफर दिल्याचा दावा करण्यात आला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांची कन्या प्रणिती शिंदे यांना भाजपने ऑफर दिल्याचं म्हटलं आहे. सोलापूरच्या जागेवर प्रणिती शिंदे यांना घेण्यासाठी भाजपने शेवटपर्यंत प्रयत्न केला. भाजपवाले पक्षात प्रवेश करा म्हणण्यासाठी येतात, मात्र आम्ही आमच्या मनात स्ट्रॉंग आहोत, असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले आहे. सुशीलकुमार शिंदे यांचं काय म्हणणं आहे ते पहा. पण प्रणितीने तो विचार केला की मी काँग्रेसची प्रामाणिक आहे आणि जी गांधी नेहरूची काँग्रेस आहे तिच्यामध्येच मी राहीन. भाजप एवढ्या शेवटपर्यंत का प्रयत्न करते ताईंच्या याच्यासाठी, म्हणजे ताईंनी यावं असं आहे. त्यांच्या मनामध्ये काय मी सांगू शकत नाही, पण ते येतात आणि आम्ही जे असं स्ट्रॉंग आहोत आमच्या मनामध्ये, ती प्रणिती स्ट्रॉंग आहे, तिला ते पटत नाही. असं सोलापूरच्या जागेवर प्रणिती शिंदे यांना घेण्यासाठी भाजपने शेवटपर्यंत प्रयत्न केला, मात्र प्रणिती शिंदेने विचार केला की मी काँग्रेसची प्रामाणिक आहे, जी गांधी नेहरूची काँग्रेस आहे त्यामध्येच मी राहणार, असा विचार तिने केला. काँग्रेससाठी प्रामाणिकपणे कार्य करणारे बरेच कार्यकर्ते देशभरात आहेत, मात्र ज्यांना जायचे आहे ते जातील. प्रणिती शिंदेचा भाजप प्रवेशाबाबत त्यांच्या मनात काय आहे ते मी सांगू शकत नाही.